राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे। संविधान सन्मान महासभेत सुजात आंबेडकर बोलत होते। यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून थेट मोदी शहांना आव्हान दिले। संघाच्या कार्यालयावर तिरंगा लावत नाही आणि संविधानही मानत नाही अशा शब्दात त्यांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला। की आरएसएस नोंदणी करायला नकार देते, आरएसएस तिरंगा लावायला नाही देते आणि आरएसएस संविधान वाचायला आणि संविधान मानायला नकार देते। आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिम्मत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।